Audio Jungle. उपवर्गीकरणाच्या विरोधात मुंबईत एकवटला जनसागर. आंबेडकरी एकजुटीचा गुंजला आवाज. आपण बघत आहात BS4 न्यूज यूट्यूब चॅनलवर. प्रतिनिधी संजय खांडेकर यांची रिपोर्ट. राजकीय हेवेदावे दूर करून अनुसूचित जातीत होणारे विभाजन थांबावे, उपवर्गीकरण रद्द करावे या मागणीसाठी रिपब्लिकन पक्षाचे अनेक नेते एका मंचावर येत शासनाच्या विरोधात मुंबई येथे आझाद मैदानावर भव्य मोर्चा काढला व सर्व रिपब्लिकन चळवळीच्या नेत्यांसह विविध सामाजिक संघटना तसेच समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा यांच्यासह अनेक जातींच्या संघटनेनी या मोर्चात सहभाग घेत शासनाच्या विरोधात जोरदार नारेबाजी करत परिसर दणाणून सोडला. अशातच आमच्या प्रतिनिधीशी झालेल्या चर्चेत रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर यांनी काय सांगितले का आपण आपल्या लोकप्रिय BS4 न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबून चॅनलचे भागीदार होत चॅनलला आर्थिक सहकार्य करा. धन्यवाद. 2 मिनिटं घेतो. सिल्लोडची मंडळी आहे सर. BS4 न्यूजसाठी आजच्या मोर्चाविषयी माहिती. महाराष्ट्र सरकारने अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाचा जो प्रयत्न चालवलेला आहे तो सरकारने थांबवला पाहिजे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण करता कामा नये या एकमेव मागणीसाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात लक्षावधी भीमसैनिक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आंबेडकरी चळवळीचे विविध नेते मंडळी या ठिकाणी आहेत. आमचा मातंग समाज असेल, चर्मकार समाज असेल, मेहतर समाज असेल, भंगी समाज असेल, ढोर समाज असेल, आमचा OBC समाज असेल, या सर्व समाजाची मंडळी आज या मोर्चामध्ये सहभागी झालेली आहेत. या वर्गीकरणाच्या माध्यमातून अनुसूचित जातीची एकजूट आहे ती नष्ट करण्याचा प्रयत्न महाराष्ट्राचं सरकार करते असा आमचा आरोप आहे. उपवर्गीकरणाच्या माध्यमातून हळूहळू या अनुसूचित जातीचं आरक्षणच संपुष्टात आणायचं हा त्यांचा कारस्थानाचा भाग दिसतो. त्याच्यामुळे महाराष्ट्रात अनुसूचित जाती कोणत्याही परिस्थितीमध्ये हे उपवर्गीकरण करता कामा नये ही आमची मागणी. आज हा मोर्चा लाखोच्या संख्येने कोसळच्या पावसामध्ये लाखोच्या संख्येने आंबेडकर जनता भीमसैनिक या ठिकाणी सहभागी झाले. सर्व नेते मंडळी सहभागी झाले. पण हे जर महाराष्ट्र सरकारने हे कारस्थान थांबवलं नाही, उपवर्गीकरणाचा निर्णय रद्द केला नाही तर मात्र संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्याचे परिणाम महाराष्ट्र सरकारला भोगावे लागते असा इशारा त्याच्या माध्यमातून. चला 1 मिनिटं. चला